नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण यारे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आली आहे। विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी आहे, ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेविका भरती पूर्ण कधी होणार हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला आहे। त्याविषयीच मित्रांनो ही न्यूज आलेली आहे। अगोदर ही न्यूज तुम्हाला मेडिकिन संपूर्ण वाचून दाखवतो, यामध्ये काय सांगितलेलं संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगतो आणि यानंतर मित्रांनो तुमचं जे वेळापत्र आहे ते कधी येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे, कोणत्या वेळेत येणार आहे, सविस्तर तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे की राज्यातील ग्रामसेवक तसेच आरोग्यसेवक पदाच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। 3 महिन्यांनी मित्रांनो अधिक काळ लोटलेला आहे, तरी अद्याप ह्या दोन्ही पदांचा व अन्य निरीक्षक पदाच्या परीक्षेची तारीख ही अजून जाहीर झालेली नाही आहे। बघा मित्रांनो, जवळजवळ 3 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे, तरीसुद्धा तुमचं वेळापत्र आलेलं नाही आहे। यासाठी मित्रांनो आपण कॉलवर सुद्धा केला आणि मित्रांनो कॉल मेडिकिन यशस्वी कशी झाली, तर मित्रांनो आपण ज्यावेळेस कॉल केले त्यावेळेस मित्रांनो त्यांच्याकडून रिप्लायसुद्धा मिळाला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं वेळापत्र सुद्धा ठिकाणी येणार आहे। आता मित्रांनो हे वेळापत्र कधी येणार आहे हे त्यांनी सांगितलं आहे। त्यानुसार मित्रांनो जर वेळापत्र आलं तर ठीक, जर वेळापत्र आलं नाही तर विद्यार्थ्यांना आपल्याला पुन्हा एकदा ठिकाणी कॉल मोहीम सुरू करायची, पुन्हा एकदा ठिकाणी ट्विटरवर सुरू करायचे, पुन्हा एकदा निवेदन द्यायचे आणि मित्रांनो त्यांची प्रत्यक्षमध्ये भेटसुद्धा घ्यायची आहे, जेणेकरून तुमचं वेळापत्र येईल। नाहीतर आचारसंहिता देखील लागू जाईल आणि आचारसंहिता लागली तर तुमचं वेळापत्र येणं कठीण होईल, तुमची एक्झाम होणं कठीण होऊन जाईल आणि पुढे चालून मित्रांनो ते तुमची एक्झामसुद्धा रद्द करू शकतात। तसं व्हायला नको म्हणून आपल्याला ठिकाणी पुन्हा एकदा मित्रांनो जोमाना ठिकाणी या ठिकाणी मोहीम राबवावी लागणार आहे आणि यासाठी तुमचा सपोर्ट गरजेचं आहे। जर तुमचा सपोर्ट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे, आपण पुन्हा एकदा मित्रांनो मोहीम सुरू करणार आहोत। फक्त एवढंच लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे, आम्ही तुम्हाला ठिकाणी पूर्ण सपोर्ट करणार आहोत। आपण लगेच मित्रांनो मोहिमेला ठिकाणी सुरुवात करू आणि मित्रांनो लगेच तुमचं ज्या ठिकाणी वेळापत्र आहे ते आल्याशिवाय राहणार नाही। फक्त मित्रांनो तुमचं सपोर्ट गरजेचं आहे। जर सपोर्ट असेल तर लिहून पाठवा सर माझा सपोर्ट आहे। पुढे बघा बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे, दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी मित्रांनो लागण्याची शक्यता असून निवडणूक प्रक्रियेत तर ही भरती अडकली जाणार नाही अशी भीती विद्यार्थ्यांच्या समोर ठिकाणी उभी या ठिकाणी टाकलेली आहे। आता बघा मित्रांनो, जर या ठिकाणी आचारसंहिता लागली तर मित्रांनो ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया अडकून जाईल, ही भरती प्रक्रिया रद्दसुद्धा ठिकाणी केली जाऊ शकते अशी ठिकाणी विद्यार्थ्यांना भीती आहे। त्यामुळे आचारसंहितेच्या अगोदर वेळापत्र आलं पाहिजे ही अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे। पुढे बघा, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने वर्षभरामध्ये 75,000 शासकीय नोकऱ्यांची घोषणा केली होती। त्यानुसार काही विभागांमध्ये पदभरती राबवण्यात आली आहे। आता मित्रांनो तुम्ही बघितलं असेल पोलीसची झाली आहे, इतर जे विभाग त्यांच्या ठिकाणी झाले, आरोग्याच्या ठिकाणी मित्रांनो होत आहे, त्यानुसार ही भरती प्रक्रिया सुरूच आहे। दरम्यान 3-4 महिन्यांचा मित्रांनो कालावधी लोटला तरी अजून काही पदांची भरती झालेली नाही आहे। यामध्ये मित्रांनो जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी परिवीक्षिका यासारख्या मित्रांनो हजारो पदांसाठीची जाहिरात 5-6 महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत आणि 1,000 रुपये मित्रांनो फी भरून घेऊनही या परीक्षा वेळेत ठिकाणी घेण्यात आलेल्या नाही आहेत। त्यामुळे आता विद्यार्थ्यांमधून नाराजीचा ठिकाणी सूर उमटू लागला आहे। त्याचबरोबर अन्न निरीक्षक पदाची परीक्षा अद्याप घेतली गेली नाही आहे। दरम्यान एकीकडे या पदांची परीक्षा रखडली जात असताना त्यानंतर जाहिरात काढलेल्या काही पदांच्या मित्रांनो भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। मात्र जिल्हा परिषदेची या पदांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे। 34 जिल्हा परिषदेमध्ये मित्रांनो हजारो ठिकाणी पदे रिक्त असल्याने लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत। त्यामुळे लाखो उमेदवारांचे परीक्षेच्या तारखेकडे लक्ष लागले आहे। त्यामुळे लवकरात लवकर या परीक्षा घेतल्या जाव्यात अशी मागणी जोर धरत आहे। तुमचं काय मत मित्रांनो, एक्झाम झाली पाहिजे की नाही, वेळापत्र जाहीर झालं पाहिजे की नाही, तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे। जर तुमचं मत असेल की सर वेळापत्र आलं पाहिजे तर लिहून पाठवा सर की नाही वेळापत्र आलंच पाहिजे, आणि जर तुमचं मत असेल की वेळापत्र नाही आलं पाहिजे तेही तुम्ही तुमचं मत लिहू शकता। पुढे बघा, दरम्यान ग्रामसेवक, आरोग्यसेवक व इतर काही पदांसाठी परीक्षेचे वेळापत्र जाहीर होऊन सुद्धा परीक्षा घेतली जात नाही। ही परीक्षा पारदर्शकपणे घेऊन लवकरात लवकर निकाल लावून नियुक्ती द्यावी व होतकरू प्रामाणिक लाखो उमेदवारांना रोजगार मिळवून द्याव्या अशी मागणी मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत शिरगुरू यांनी मित्रांनो केले आहे। म्हणजेच काय मित्रांनो, तो सांगायचं तो असं आहे की सर्वांकडून एकच मागणी होत आहे। महत्त्वाची मागणी मित्रांनो ही आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि मित्रांनो आरोग्यसेविका, नंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं हे जे काही मित्रांनो पद आहेत, तर ही अंगणवाडी परिवीक्षिका हे जे काही पद मित्रांनो ह्या पदांच्या ठिकाणी वेळापत्र जाहीर झालं पाहिजे यासाठी विद्यार्थी ठिकाणी जोर देत आहे आणि ह्या पदांची एक्झाम या ठिकाणी घेतली गेली पाहिजे ह्यासाठी ठिकाणी विद्यार्थी मागणी करत आहे। पण मित्रांनो सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आणि जर मित्रांनो ठिकाणी सरकार दुर्लक्ष करत असेल तर आपल्याकडे मित्रांनो पर्याय उरतो, तो म्हणजेच मित्रांनो काय, तर आपण त्यांना ठिकाणी जाणीव करून दिली पाहिजे। त्यांना आपण ठिकाणी मित्रांनो
जाणीव जर करून दिली, त्यांच्यावर जर दबाव निर्माण झाला, तर मग मित्रांनो ते या ठिकाणी आधीच देतात आणि तेव्हा तुमचं वेळापत्र जाहीर होईल, तेव्हा तुमची एक्झाम होईल. मग यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर मोहिमा या ठिकाणी राबवावं लागणार आहे. मोहिमा कोणकोणत्या, जसे की कॉल मोहीम असेल, नंतर मित्रांनो ट्विटरवर असेल, म्हणजेच ट्विटर मोहीम असेल, नंतर तुम्ही बघितलं असेल तर मग मित्रांनो आपल्याला त्यांना निवेदन द्यायचं आहे. ते झालं त्यानंतर मित्रांनो आपण त्यांची प्रत्यक्षामध्ये भेट घेणार आहोत आणि तेही त्यानंतर मित्रांनो शेवटचा पर्याय आपल्याकडे आहे, तो म्हणजेच मित्रांनो काय, ते तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे. जर मित्रांनो शेवटच्या पर्यायापर्यंत एवढी या ठिकाणी अपेक्षा येणार नाही आहे, कारण मित्रांनो कॉल मोहीममुळेच आपल्या ठिकाणी यश मिळणार आहे आणि पहिल्याच मोहिमेमध्ये मित्रांनो आपलं वेळापत्रसुद्धा येणार आहे. फक्त मित्रांनो थोडे दिवस आपल्या ठिकाणी वाट बघायची. तुमचं वेळापत्र मित्रांनो कधी त्यांनी सांगितलेलं आहे की मित्रांनो बुधवार किंवा गुरुवार या 2 दिवसामध्ये तुमच्या ठिकाणी वेळापत्र जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर मित्रांनो मंगळवार किंवा बुधवार या 2 दिवसामध्ये तुमच्या ठिकाणी वेळापत्र आलं पाहिजे होते, पण तसं त्यांनी केलेलं नाही आहे. आता बुधवार गुरुवार सांगितलेलं आहे, तर गुरुवारपर्यंत आपण ठिकाणी वाट बघणार आहोत. जर मित्रांनो या आठवड्यामध्ये तुमचं वेळापत्र आलं तर ठीक, नाहीतर मित्रांनो आपण लगेच या ठिकाणी मोहिमेला सुरुवात करणार आहोत. जर तुमचं मत असेल की मोहिमेला लगेच सुरुवात केली पाहिजे, तर लिहून पाठवासाठी की मोहीम सुरू करा. आपण विद्यार्थ्यांनो लगेच या ठिकाणी मोहिमेला सुरुवात करणार आहोत आणि विद्यार्थ्यांनो मोहिमेला एकदा या ठिकाणी सुरुवात झाली तर वेळापत्र आल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुमचा सपोर्ट गरजेचं आहे. जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा, सर ठिकाणी माझा सपोर्ट आहे. फक्त एवढंच तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे की सर माझा सपोर्ट आहे, आम्ही तुम्हाला ठिकाणी पूर्ण मदत करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.